नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023मध्ये त्यांचं जे नुकसान झालं होतं किंवा त्या मालाला भाव मिळाला नव्हता म्हणून शासनाने 5,000 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं, त्या अनुदानाबद्दल माहिती बघणार आहोत. तर त्याबाबतचा शासन निर्णय शासनाने काढलेला आहे, तर तो शासन निर्णय आपण सविस्तर बघणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उर्वरित 1593.99 कोटी इतका निधी सन 2024-25मध्ये वितरित करण्याबाबत असा हा शासन निर्णय आहे. शासन निर्णय दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित झालेला आहे. तर मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांना जी मदत देण्यात येणार आहे, तर यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646.34 कोटी असा एकूण 4194.68 कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता मित्रांनो, नेमकं हा निधी शेतकऱ्यांना कधी वितरित होणार आहे, कसा आहे, तर त्याबद्दल या शासन निर्णयामध्ये सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता रुपये 1593.99 कोटी निधी या शासन निर्णयान्वये आयुक्त कृषी पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. परिच्छेद 1 मध्ये नमूद केल्यानुसार सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उपरोक्त निधी पुढील लेखा शीर्षकांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीत खर्ची टाकावा. आता यामध्ये मित्रांनो, या शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेल्या निधीचा विनियोग संदर्भीय शासन निर्णयान्वये मान्य केल्यानुसार पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याकरिताच विहित पद्धतीने करण्यात यावा. आता कसा मिळणार निधी, तर जसजसे पात्र शेतकरी उपलब्ध होतील तसतसा हा निधी टप्प्याटप्प्याने कोषागारातून आहरित करावा, जेणेकरून अकारण निधी कोषागाराबाहेर जाणार नाही. आणि संदर्भ क्रमांक 6 येथील दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये वितरित निधीचा विनियोग विचारात घेऊनच आवश्यकतेनुसार या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या निधीचे आहरण करण्यात येईल याची दक्षता घ्यावी, असा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे मित्रांनो. आणि हा शासन निर्णय जर आपल्याला सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन आपण सविस्तर वाचू शकता. तर मित्रांनो, जसे शेतकरी पात्र होतील तसा टप्प्याने हा निधी शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे, अशीही या निर्णयामध्ये माहिती दिलेली आहे. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकरी मित्रांना शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.